नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे ज्ञान आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिली आहे। आता आपण राहिलेला भाग पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिलेली होती। त्यातील राहिलेला भाग मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। बघा, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काही वैशिष्ट्य आहेत ते पाहणार आहोत। तर बघा, तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला बघा, पहिला पॉइंट आहे शिक्षणाचा भूतकाळ भविष्यकाळ यात मेळ। 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968च्या शैक्षणिक धोरणाचा पाठपुरावा तर केलेला आहे, पण त्याचबरोबर भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या गरजांचाही जाणीवपूर्वक विचार केलेला आपल्याला दिसतो 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात। त्याचप्रमाणे 21व्या शतकात जे सुरुवातीला भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या वर पोहोचेल व त्यानुसार आपण आपले शैक्षणिक कार्यक्रम असले पाहिजेत आणि मानव साधनसंपत्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने देशभर प्रयत्न केले पाहिजेत असे या धोरणात सांगितलेले आहेत। म्हणजेच या धोरणात भविष्यकाळातला विचार करूनच योग्य अशी कार्यवाही करण्याचा किंवा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे बघा, राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्याला 1986च्या धोरणाचं सांगता येईल। कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशात उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीवरच अवलंबून असतो, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचा विनियोग कशा पद्धतीने केला जातोय हे महत्त्वाचे असते। साधनसंपत्ती ही प्रत्येक देशात किंवा राज्यात असते, पण त्या साधनसंपत्तीचा योग्य वापर आपण कशा प्रकारे करतो याच्यावर आपली प्रगती अवलंबून असते। साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, परंतु तिचा विनियोग योग्य पद्धतीने केला गेला नाही तर त्या साधनसंपत्तीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही। योग्य विनियोगाची क्षमता ही शिक्षणच भावी नागरिकांमध्ये निर्माण करू शकते। म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे। तुम्हाला जर तुमच्या देशात असलेल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आपली प्रगती साधायची असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ती राष्ट्रीय साधनसंपत्तीचा कसा योग्य वापर करायचा आहे हे शिकून घेतले पाहिजे। याचाही विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर बघा, समाजाभिमुख शिक्षण पद्धती हे एक सुद्धा वैशिष्ट्य तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं सांगता येईल। फक्त वर्गखोल्यामध्ये बसूनच शिक्षण देणे ही संकल्पना आज कालबाह्य होत आहे। विद्यार्थ्याचे समाजात मिसळून सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन अनुभव मिळवले पाहिजेत। फक्त चार भिंतीत शिकून आपण शिक्षण घेऊ शकत नाही, तर तुम्हाला त्यासाठी काय आहे, योग्य अनुभवाची गरज असते आणि घेतलेला अनुभव हा कधीच विसरत नसतो आणि त्यामध्ये जो निर्माण झालेले तुमचं ज्ञान आहे ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहत असतं। त्याचप्रमाणे समाजाच्या माध्यमातून मिळवलेले जे विविध अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समायोजन करण्याची क्षमता निर्माण होणार आहे। यासाठी समाजानेही योग्य ते सहकार्य देऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट समाजाच्या सहकार्याशिवाय पूर्ण करता येणार नाही। म्हणून आपली शिक्षण पद्धती ही समाजाभिमुख झाली पाहिजे। जर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय? शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व प्रकारचा विकास जर तुम्हाला विद्यार्थ्याचा साधायचा असेल तर फक्त चार भिंतीत शिक्षण देऊन उपयोग नाही, तर तुम्ही तो विकास साधण्यासाठी समाजाची मदत घेऊनच तुम्ही तो त्यांचा विकास साधू शकता। यासाठी तुम्हाला कसं शिक्षण दिलं पाहिजे? समाजाभिमुख शिक्षण देणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, आरोग्य, शारीरिक शिक्षण, कार्य अनुभव आणि कला शिक्षण यावर अधिक भर। विद्यार्थ्याचे शिक्षण योग्य पद्धतीने व्हायचे असेल तर त्याचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे। निरोगी शरीरातच आपण चांगला किंवा निरोगी शरीरातच शिक्षण चांगला वास करत असते। सुदृढ निरोगी नागरिक घडविण्यासाठी शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण दिले पाहिजे। तुम्हाला माहित आहे, आता शिक्षणाच्या या अभ्यासक्रमामध्ये शारीरिक शिक्षण हा वेगळा असा अभ्यासक्रम आता राबवला जात आहे। त्याचप्रमाणे कार्य अनुभव या विषयाच्या माध्यमातून तुम्ही कौशल्य, सर्जनशीलता याचा विकास होऊन संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे।
कार्यानुभव या विषयाच्या माध्यमातून तुम्ही विविध कौशल्य आत्मसात करू शकतात आणि त्यातूनच तुम्ही संवेदनशीलता निर्माण करू शकता, असंही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर बघा, अभ्यासक्रम 10 गाभाभूत घटकांचा समावेश. तुम्हाला माहिती आहे, हे शैक्षणिक धोरणानुसार काय केलं, प्रत्येक राज्याला आपला अभ्यासक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे, परंतु त्यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे. ती म्हणजे कोणत्याही राज्याचा अभ्यासक्रम 10 गाभाभूत घटक असणे गरजेचे आहे. ते 10 गाभाभूत घटक खालीलप्रमाणे. कोणतंही राज्य आपला अभ्यासक्रम तयार करू शकतो, पण त्यांना काही अट घालण्यात आहे. जसं की बघा, तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम तयार करता त्यामध्ये ह्या 10 गाभाभूत घटक असणं तुम्हाला अनिवार्य आहे. तर ते कोणते आहेत तर बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, त्याचप्रमाणे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. तुम्ही जो अभ्यासक्रम तयार करणार आहात त्यासाठी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास देणं गरजेचं आहे त्या अभ्यासक्रमामध्ये. त्याचप्रमाणे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या सुद्धा त्यामध्ये तुम्ही सांगितले गेल्या पाहिजेत. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, त्याचप्रमाणे भारताचा सामाजिक सांस्कृतिक वारसा, समानतावाद, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन आणि लहान कुटुंबांचा आदर्श आणि वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक, अशा 10 गाभाभूत घटकांचा समावेश तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तांत्रिक व व्यवस्थापन विषयक शिक्षण. आज तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण पद्धती स्वतंत्रपणे कार्य करीत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तरीही या दोन्ही शिक्षण पद्धतीतील परस्पर संबंध लक्षात घेऊन त्यांचा एकत्र विचार करायला हवा. म्हणजे तुम्ही या दोन शिक्षण पद्धतीचा समन्वय साधला गेला पाहिजे आणि तंत्रज्ञान या वेगाने होणारी प्रगती लक्षात घेऊनच तंत्र शिक्षण आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण यांची पुनर्रचना करायला हवी, असंही सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन व शिक्षण ही संकल्पना सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आपल्याला सांगितली आहे. तर यामध्ये काय आहे बालसंगोपन व शिक्षणामध्ये, तर 1974 पासून बालकाच्या विकासाची जबाबदारी कोणी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे. आणि त्यामध्ये एकात्मिक विकास सेवा, बालवाड्या, बालसंगोपन केंद्र आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र यांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे 1985 मध्ये झालेल्या रोगप्रतिबंधक लस टोचणी याच्यावर जागतिक पातळीवरील कार्यक्रमाशी एकात्मिक बालविकास कार्यक्रमाची सांगड घातलेली आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन या भागामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असा विचार मांडलेला आहे. या दृष्टीने खालील बाबीचा विचार केलेला आहे. जसं क्रीडा व कृतिमार्गाचे महत्त्व ओळखून बालसंगोपन व शिक्षण, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण बालकेंद्रित करण्याची गरज, बालसंगोपन व शिक्षण आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांचा समन्वय आणि बालसंगोपन केंद्राचा विकास करण्याची हमी या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेली आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन या शिक्षण कृती कार्यक्रमाविषयी माहिती. त्यामध्ये बघा कोणकोणते कार्यक्रम राबवण्यात आले, तर एकात्म बालविकास हा कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये काय करण्यात आलं, एकात्म बालविकास प्रकल्पमधील शैक्षणिक घटक अधिक सधन बनविण्याच्या दृष्टीने खालील प्रकारचे उपाय योजावे लागतील. तर कोणकोणते उपाय तुम्हाला योजले पाहिजेत, तर प्रत्येक अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रावर किमान 25 अंगणवाड्या चालविण्याची जबाबदारी सोपवू नये, जेणेकरून अंगणवाडीचे प्रशिक्षण घेणाऱ्या अंगणवाडी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव पुरेशा प्रमाणात घेता येईल. सोपवावे म्हणते ते, नाही म्हणत नाहीये. तर काय करायचं आहे, तुम्हाला जे अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रत्येक अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रावर 25 अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी देण्यात यावी. त्यातून काय होईल की अंगणवाडीचे जे प्रशिक्षण घेणाऱ्या अंगणवाडी क्षेत्रातील महिला आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात येतील. त्याचप्रमाणे अंगणवाडीतील प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिकासाठी प्रशिक्षणार्थीला 1 महिना अंगणवाडीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी अध्यापन साहित्य विकसित करावे.
सर्व अंगणवाडीतील मुलांना चित्रयुक्त पुस्तके, भित्तिपत्रके व किमान क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे. बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे त्यांचे कार्यालय सर्व अध्यापन साहित्य आणि सुसज्ज करून ते मार्गदर्शक केंद्र बनविणे हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर बघा दुसरा कार्यक्रम राबवण्यात आला, बाल शिक्षण केंद्रे. सध्याचा बाल शिक्षण योजनेत माहिती आहे तुम्हाला आरोग्य आणि आहार हे घटक नाही आहेत, त्यामुळे या घटकांचा समावेश कशात करण्यात आला, बाल शिक्षण केंद्रे या योजनेत करण्यात आला. आणि या माध्यमातून शिक्षकाच्या प्रशिक्षणाची तरतूद नसल्यामुळे ही तरतूदही या योजनेत केली जाईल. मुलांसाठी अध्ययन साहित्य तसेच वाचन, लेखन, गणित अध्यापन, क्रीडा मार्गाचा अवलंब केला जाईल. अनुदान व पर्यवेक्षण पद्धती यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येईल. त्यानंतर बघा स्वयंसेवी संघटनांनी चालविलेल्या बालवाड्या. स्वयंसेवी संस्थांनी चालविलेल्या बालवाड्यांना बालविकासाचा कार्यवाहीत आणण्यासाठी व्यापक प्रमाणात अध्ययन संच दिले जातील. या संघटनाच्या बालवाड्यामध्ये आरोग्य, आहार त्याचप्रमाणे शिक्षण याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाईल. या केंद्रातील सर्व कार्यक्रम बालकाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने असतील असे सुद्धा या कार्यक्रमात सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठे आणि दूरशिक्षण याविषयी सुद्धा माहिती किंवा हे कार्यक्रम कुणी राबवलेले आहेत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने. तर उच्च शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हावे व शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कशासाठी, उच्च शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध होण्यासाठी व शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 1985 मध्ये स्थापन झालेले इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिक समृद्ध केले जाईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा शैक्षणिक कार्यक्रम पदवीपूर्व व पदविका एवढ्यापुरता मर्यादित असेल. हे मुक्त विद्यापीठ 1987च्या आरंभी दूरशिक्षण आणि व्यवस्थापन याबाबतच्या पदविका स्तरावरील अभ्यासक्रमाची सोय करेल. त्याचप्रमाणे दूरून शिक्षणाचा समन्वय साधणे व त्यातील दर्जा राखणे यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नियम तयार करेल. कोण नियम तयार करेल, तर राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठ स्थापन करायचे असतील जर तुम्हाला, तर त्यांनी काय करायला पाहिजे, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मार्गदर्शक व कार्यवाहीसाठी ते सुद्धा मदत करतात, तर त्यांची मदत त्यांनी घेतली पाहिजे. राज्याच्या मुक्त विद्यापीठांना व पत्राद्वारे त्यांना काय दिला जाईल, अभ्यासक्रम चालविण्यासाठी त्यांना काय आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाईल. कोण देईल, तर ते राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. या मुक्त विद्यापीठ हे पद्धतीत विविध अभ्यासक्रमाचे जाळे विकसित करण्यात येईल. याचाच अर्थ की तुम्ही एका मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला विद्यार्थी दुसऱ्या मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रमही पूर्ण करू शकेल. म्हणजे एक प्रकारचं जाळं तुम्ही त्या माध्यमातून पसरू शकता. त्याचप्रमाणे ग्रामीण विद्यापीठ ही सुद्धा एक संकल्पना या धोरणाने राबवलेली आहे. तर महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक क्रांतिकारी कल्पनांच्या आधारे आजच्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी स्थानिक नियोजनाप्रमाणे कार्य करण्यासाठी ग्रामीण विद्यापीठाची नवीन रूपरेषा निश्चित केली गेली व त्याचा विकास केला जाईल. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल उद्योग शिक्षण योजनेला प्रोत्साहन देऊन, तुम्ही लक्षात असू द्या की महात्मा गांधींनी कोणती शिक्षण योजना सांगितली आहे असा सुद्धा प्रश्न विचारू जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मूल उद्योग शिक्षण योजना ही कोणी राबवलेली आहे, तर महात्मा गांधींनी राबवलेली आहे. शिक्षण संस्थांना व कार्यक्रमांना मदत दिली जाईल या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना केली जाईल. सध्या अस्तित्वात असलेली ग्रामीण विद्यापीठे सक्षम बनविणे, दुसऱ्या योजनेत ग्रामीण उच्च शिक्षणासाठी चालू केलेल्या ग्रामीण संस्थांची पुनर्रचना करणे, ग्रामीण विभागात अस्तित्वात असलेले अन्य शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था यांना ग्रामीण पुनर्रचनेसाठी गांधीवादी शैक्षणिक तत्त्वज्ञान विकसित करण्यास प्रोत्साहन देणे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील निवडक संस्थांचा स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वरूपात विकास करणे आणि ग्रामीण उन्नतीसाठी शैक्षणिक कार्यक्रमांना बळकटी आणण्यासाठी त्याचा उपयोग करणे यासाठी ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे नई तालीम या मूलभूत संबोधावर आधारलेल्या प्राथमिक, माध्यमिक व पदव्युत्तर संस्थांना मान्यता व पाठिंबा देणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे प्रादेशिक पातळीवर ग्रामीण उद्योग
उद्योगधंदे विचारात घेऊन विविध कार्यक्रमाची आखणी करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 काही नाविन्यपूर्ण बाबी विकसित केल्या किंवा कार्यक्रम सुरू केले, तर ते कोणकोणते याविषयी माहिती आपण पाहू। तर पहिले आहे ती खडूफळा मोहीम। हा एक कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने राबवला। यामध्ये काय करण्यात आलं, तर यामध्ये बघा खडूफळा मोहिमेचा मुख्य उद्देश काय होता, तर प्रत्येक प्राथमिक शाळेंना किमान लक्षात जे कमीत कमी लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा शैक्षणिक साहित्य आहे किंवा अध्यापन साहित्य आहे ते उपलब्ध करून देणे हा उद्देश होता खडूफळा मोहीम या कार्यक्रमाचा। तर याच्या अंतर्गत खालील गोष्टीची पूर्तता अपेक्षित होती, तर कोणत्याही हवामानात उपयोगात येतील अशा 2 प्रशस्त खोल्या देणे खडूफळा मोहिमेअंतर्गत। त्याचप्रमाणे आवश्यक ती खेळणी व क्रीडा साहित्य देणे, फळे देणे, नकाशे देणे, तक्ते देणे आणि इतर अध्ययन साहित्य देणे हे कार्यक्रम खडूफळा या मोहिमेअंतर्गत राबवण्यात आले। त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरावर प्रत्येक शाळेला विशिष्ट साहित्य पुरवले जावे, ते खालीप्रमाणे जसं शिक्षकांसाठी कुठले साहित्य, तर अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, शिक्षक मार्गदर्शिका हे शिक्षकांसाठी, आणि वर्ग अध्यापन उपयोगी साहित्य कोणतं, तर जिल्हा राज्य व भारताचे नकाशे, त्याचप्रमाणे पृथ्वीचा गोल आणि शैक्षणिक तक्ते हे वर्ग अध्यापनासाठी। आणि खेळ साहित्य व खेळणीमध्ये कोणकोणते, तर चित्राचे ठोकळे, पक्षी प्राणी याविषयी कोडी, परत खेळ, प्राणी जगत तराजू, वजने, बृहदर्शक भिंगे, चुंबक या सर्व खेळ पुरवण्यात आले। त्याचप्रमाणे खेळ साहित्य प्राथमिक विज्ञान संच पेटी, सर्वसामान्य हत्यारांची पेटी, दृकश्रवण साहित्य, परत वाचनालयासाठी पुस्तके, संगीताचे वाद्य, साधील खर्चासाठी रक्कम, शाळेची घंटा, सर्व हंगामाना योग्य अशा वर्गखोल्या ह्या सर्वांची तरतूद खडूफळा मोहिमेअंतर्गत करण्यात आली। त्यानंतर बघा नवीन उपक्रम तो म्हणजे नवोदय विद्यालय। ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिकण्याची व एकत्र राहण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय एकात्मात साधून त्यांना द्रुत गतीने शिकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शाळा म्हणजे नवोदय विद्यालय होय। नवोदय विद्यालयाची व्याख्या इथे दिलेली आहे किंवा संकल्पना दिलेली आहे, ते तुम्हाला लक्षात येईल। त्याचप्रमाणे या शाळांना नवनवीन उपक्रम करण्याचे व प्रयोग करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते। या नवोदय विद्यालयास विशेष शाळा या नावाने सुद्धा ओळखल्या जातात। लक्षात असू द्या, नवोदय विद्यालयालाच विशेष शाळा असंही म्हटलं जातं। परत नवोदय विद्यालयाविषयी माहिती बघा, भारतात 1987 पर्यंत किती नवोदय विद्यालय होते, तर 210 नवोदय विद्यालय स्थापन झाली होती 1987 पर्यंत, आणि 7व्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे 1990 पर्यंत त्याची संख्या 428 पर्यंत वाढवावी अशी अपेक्षा होती। पालकांचे पैसे देण्याची क्षमता आणि त्यांचे आर्थिक व सामाजिक क्षमता यांचा विचार न करता या शाळा काय करतात, चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देतील। आणि या शाळेतील 75% विद्यार्थी हे कुठले असतात, तर ग्रामीण भागातील असतात, आणि 25% विद्यार्थी हे कुठले असतात, तर शहरी भागातील असतात। म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं प्रमाण हे नवोदय विद्यालयामध्ये काय असतं, जास्त असतं। अशा प्रकारे आपण नवोदय विद्यालयाची माहिती किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये जे नवनवीन उपक्रम किंवा कार्यक्रम राबवण्यात आले त्याविषयी माहिती पाहिली। त्याचप्रमाणे 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, नोटिफिकेशन आल्याशिवाय तुम्हाला माझा व्हिडिओ पडला हे समजणार नाही। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता आपण इथंच थांबूया। धन्यवाद।